नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या ओव्या ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विषम ठकार यांनी प्रत्येक अध्यायातल्या काही महत्त्वाच्या ओव्या आणि त्याविषयीचं विवेचन सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकात केलं आहे. तर त्यातला आपण एक 4-5 पानांचा हे 7व्या अध्यायाचं विवेचन सुरुवातीला ऐकू आणि त्यानंतर आपण समोवी ज्ञानेश्वरी ऐकू. श्रीकृष्ण हे मानव रूपातले परमेश्वरच आहेत. त्यामुळेच ते लोक ऐहिक सुखात बुडून मला विसरतात असे बोलतात. आपण ते बोलणे ऐकले आहे. तसेच परमेश्वर स्वरूपाच्या ज्ञानाचाच उल्लेख पुष्कळदा ज्ञान म्हणून होतो हे आपण पाहिले आहे. त्याशिवाय ज्ञानी म्हणजे ज्याला ते ज्ञान म्हणजे परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान झालेले आहे तो आपला आत्मा आणि परमात्मा म्हणजेच परमेश्वर हे एकच आहेत हे ज्ञानही या ज्ञानी माणसाला झालेले असते हेही आपल्याला ठाऊक आहे. या गोष्टींचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे म्हणून थोडी उजळणी केली इतकेच. श्रीकृष्ण आता आपल्या भक्ती करणाऱ्या 4 प्रकारच्या भक्तांचे वर्णन करीत आहेत. अर्जुना, माझी भक्ती करून जे स्वतःचे हित साधतात असे भक्त 4 प्रकारचे आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. त्यातला आर्त भक्त संसार पीडेने कासावीस झालेला असतो. जिज्ञासूला माझ्या स्वरूपाचे ज्ञान होण्याची जिज्ञासा असते. तर तिसरा अर्थार्थी धनदौलत मिळवण्याच्या लालसेने माझी भक्ती करीत असतो. चौथा जो ज्ञानी त्याला माझे ज्ञान झालेले असल्यामुळे माझ्यापाशी मागण्याचे काही उरलेलेच नसते. त्यामुळे अर्जुना तोच खरा माझा भक्त. कारण पहा, माझ्या ज्ञानाच्या प्रकाशात त्याच्यासमोर भेद अभेद परका आपला हा अंधार उरलेलाच नसतो. माझ्याशी तो पूर्णपणे समरसलेला असतो. त्याचबरोबर माझी भक्तीही करीत असतो. हे कसे म्हणशील तर अर्जुना, एखाद्याच्या दृष्टीला क्षणभर स्फटिक म्हणजे पाणीच वाटेल. तसेच माझी भक्ती करताना तो जी भजने इत्यादी बाह्य शारीरिक कर्मे करीत असतो त्यामुळे माझ्याहून वेगळा भासेलही. पण त्याच्या अंतरात जी माझी प्रतीती आलेली आहे तिच्यामुळे तो मीच झाला आहे. आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा आत्मा म्हणजे मी हे त्याने पुरेपूर जाणले आहे. त्यामुळेच जसा त्याचा आत्मा मी तसा माझा आत्मा तो. अर्जुना, हे म्हणताना मला अपार उचंबळून येते आहे. अरे बाबा, जीवापलीकडली खूण ओळखून जो आपले व्यवहार करतो तो केवळ देहाच्या वेगळेपणामुळे वेगळा होईल का? आपले भले करून घेण्याच्या लोभाने कुणीही भक्त मला कवटाळीत असतात. पण मी आपणहूनच ज्याच्यावर प्रेम करतो असा ज्ञानी हा एकच. पहा, दुभत्याच्या आशेने जग गाईला दोराने बांधून ठेवते. पण दोराने बांधले नसतानाही ती आपल्या वासराला पान्हा कसा देते? दोराचे नव्हे तर कसले बळ तिथे असते. ते ज्ञानेश्वर स्वतःच आपल्याला सांगतायत. ते वासरू तनमनाचेच काय
प्राण्यानेही आपल्या आईशिवाय दुसरे काहीच जाणत नाही. इतके ते अनन्यगतिक असल्यामुळे गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणूनच लक्ष्मीपती जे म्हणाले ते खरे आहे. मग श्रीकृष्ण म्हणतात, इतर जे 3 भक्त तुला सांगितले तेही चांगलेच आहेत आणि आम्हाला आवडतात. पण ज्ञानी भक्त असा असतो की एकदा मला ओळखल्यानंतर मागे वळून पाहायचे विसरतोच. नदी एकदा सागराला येऊन मिळाल्यानंतर मागे वळत नाही ना, तशी ज्याच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात उगम पावलेली प्रतीती गंगा मला येऊन मिळाली, माझ्याशी एकरूप झाली, तो मीच, हे किती वेळा सांगू? अर्जुना, ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझे चैतन्यच आहे. ही गोष्ट शब्दात खरे तर सांगताच येत नाही, तरी तुला शक्य तेवढी सांगितली. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 108 ते 126 या ओव्यांमध्ये, तसंच गीतेच्या 7व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 16 ते 18 या भागामध्ये. तरीही आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या या भक्ताचे अधिक वर्णन केल्याशिवाय श्रीकृष्णांना राहवतच नाही. तो मोठा काव्यमय भाग आहे. त्यात पहिल्याच गोष्टी जणू सांगितल्या आहेत, पण शब्दात पुरेसे सांगता येत नाही, असे श्रीकृष्ण ज्याविषयी पुन्हा पुन्हा म्हणत होते त्याला त्यांनी आता एक अपूर्व अलंकारिक रूप दिले आहे. कदाचित यामुळेच ते सर्व आता थेट मनाला जाऊन भिडते आणि श्रीकृष्णांना काय सांगायचे आहे ते आपल्याला जाणवते. या ज्ञानी भक्ताने काय काय केले? हे शूरवीर अर्जुना, हा माझा ज्ञानी भक्त विषयांच्या दाट झाडीतून वाट काढीत, मध्ये छळणारी कामक्रोधांची संकटे चुकवीत सद्वासनेचा पहाड चढून आला. मग संतजनांच्या संगतीने कुकर्माच्या आडवाटा टाळून सत्कर्माच्या सरळ वाटेने निघाला. शतजन्मांच्या प्रवासात तो फलाशेच्या वाहनाही पायात घालीत नाही. तिथे फळे कोणती मिळणार होती त्याचा हिशेब कोण करणार? शरीरधारी असल्यामुळे शरीराचे बंधन हीच त्याच्यासाठी या प्रवासातली अंधारी रात्र होती. सर्व संग आणि पाश जुगारून तो एकटा धावत असता त्याचा कर्मबंध तुटण्याची पहाट झाली. तेवढ्यात गुरुकृपेची उषा उजळली, ज्ञानाचे कोवळे ऊन पडले आणि त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. त्यावेळी जिकडे पाहिल तिकडे मीच एक आहे, निवांत राहिला तरी मीच, असे त्याला झाले. अर्जुना, डोहात बुडालेल्या घटात आत बाहेर जसे पाणीच असते, तसा आता तो माझ्या आत आणि मी त्याच्या आत बाहेर असतो. शब्दात किती आणि कसे सांगू? त्याला ज्ञानाचे भांडारच गवसते आणि त्या बळावर तो संपूर्ण विश्व आपलेसे करतो. हे सर्व काही श्री वासुदेवच आहे या प्रतीतीने त्याचा मनोभाव तुडुंब भरलेला असतो. म्हणूनच मी म्हणतो, तो भक्तांचा राजा आणि ज्ञानीही तोच. आपल्या प्रतीती भांडारात सर्व चराचराला जागा देणारा असा महात्मा धनुर्धरा दुर्लभ आहे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 127 ते 137 या भागामध्ये, तसंच गीतेच्या 7व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 19 मध्ये. असा महात्मा दुर्लभ, मग पैशाला पासरी मिळणारे कोण?
ज्यांची भजने निव्वळ भोगासाठी असतात आणि आशा विकाराने ग्रासल्यामुळे ज्यांची दृष्टी मंद झालेली असते, असे इतर भक्त अगणित दिसतात. आणि अर्जुना, फलासक्तीच्या झंझावाताने त्यांच्या हृदयात प्रवेश करून तिथला ज्ञानाचा दिवा विझवून टाकलेला असतो. असा आत बाहेर दोन्हीकडे अंधार झाल्यामुळे जवळ असूनही मी त्यांना दिसत नाही. आणि मग ते सर्व भावाने अन्य देवदेवतांना भजू लागतात. आधीच अज्ञानाचे चाकर आणि वर भोगासाठी दीन असे ते भोग लालसेने पछाडून त्या देवतांचे भजन पूजन कसे विधीपूर्वक नाना उपचारांसह यथासांग करतात, त्याचे कौतुकच करायला पाहिजे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 138 ते 142 या भागात, तसंच गीतेच्या 7व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 20 मध्ये. ते भक्त मला जाणत नाहीत हे पुन्हा पुन्हा सांगून पुढे श्रीकृष्ण विशद करतात की त्यांचे भजन केवळ जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवणारे असते आणि त्यांना लाभणारा फळभोग हे निव्वळ स्वप्नच असते. उलट तनमन प्राणांसह जे माझा मार्ग चोखाळतात ते देह पडल्यानंतर मीच होतात, असे सांगत श्रीकृष्ण पुढे म्हणतात, पण अर्जुना, लोक तसे करीत नाहीत आणि विनाकारणच आपल्या हिताचा नाश करतात. ते जणू तळहातावरच्या पाण्यात पोहत असतात. अरे, अमृताच्या सागरात बुडी घ्यायची, पण तोंडाला वज्रमिठी घालून डबक्यातले पाणी आठवत राहायचे. असे का करावे? अमृतसागरात शिरूनही मरण्यापेक्षा अमृतात अमृत पिऊन सुखाने अमर का न व्हावे? फळहेतूचा पिंजरा झुगारून आपल्या अनुभव पंखांनी चिदाकाशाचे स्वामी होऊन का न विहरावे? तिथे जितके उंच जावे तितका आपल्याला हवे तेवढे उडता येण्याजोगा अमर्याद विस्तार सहज सुखाने मिळतो. त्या अमापाला माप का लावावे? मला निराकाराला साकार का मानावे? आणि मग मी स्वतःच भक्तांसाठी सिद्ध असता माझ्या प्राप्तीसाठी नाना प्रकारची साधने वापरीत का मरावे? पण अर्जुना, जो विचार करावा तो समजते की माझे हे बोलणे या लोकांना फारसे रुचत नाही रे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 7व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 151 ते 157 या भागात, तसेच गीतेच्या 7व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 24 मध्ये. 7व्या अध्यायाच्या अखेरीस श्रीकृष्ण आता अर्जुनाला तत्वज्ञानातले काही कठीण भाग बेताबेताने समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणतात, अर्जुना, मी सदा सर्वदा सर्वत्र सारखाच असतानाही या भूतमात्रांच्या मागे जन्म मरणाच्या रूपाने जो संसार लागला आहे त्याचे कारण काय ते आता तुला सविस्तर सांगणार आहे. त्यानिमित्त थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. आता बघा, हा आणखी एक मजेदार, अर्थपूर्ण आणि लोकप्रिय भाग आहे बरं का. अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जडले. मग त्यांना इच्छा ही मुलगी झाली. ती कामवासनेच्या ऐन तारुण्यात आली. तसे त्यांनी तिचे द्वेषाशी लग्न लावले. या जोडप्याला द्वंद्व मोह नावाचा मुलगा झाला. द्वंद्व मोहाला त्याच्या अहंकार आजोबांनीच वाढवले. हा द्वंद्व मोह धैर्याचा पक्का शत्रू झाला. आशा दुधाने बलदंड होऊन तो कोणत्याही नियमांना जुमानी नास झाला. अर्जुना,
असंतोष मदिरेने मत्त होऊन तो विषयांच्या बंद खोलीत विकृती नावाच्या स्त्रीबरोबर रमलेला असतो. भावशुद्धीच्या वाटेत त्याने संशयाचे काटे पसरले आणि शोधल्या कुमार्गाच्या आडवाटा. या सर्व घटनांमुळे अखिल प्राणीमात्र पुरते भांबावले आणि जन्म मरण संसाराच्या घोर अरण्यात पडून महादुःखांचे घाव सोसू लागले. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 164 ते 171 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 7व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 27 मध्ये. वर म्हटल्याप्रमाणे हा काहीसा कठीण भाग चालू असला तरी तो का निवडला असावा हे वेगळे सांगणे न लगे. आता पुढे जाऊयात. गीतेच्या 7व्या अध्यायातल्या शेवटच्या म्हणजे 30व्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, केवळ माणसाच्या देहातच नव्हे तर सर्वच भूतमात्रात तसेच सर्व कर्मात सर्व देवतात एकच मी परमेश्वर भरलेला आहे हे ज्यांच्या मनात पूर्णपणे ठसलेले आहे त्यांचे चित्त नेहमी स्वस्थ शांत असते आणि ते मृत्यूसमयी देखील माझे ज्ञान झालेले असल्यामुळे माझे स्मरण करतात. मृत्यूसमयी माणसाच्या मनात जी बुद्धी प्रबळ असते तिच्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो असा एक सिद्धांत प्रचलित आहे. थोडक्यात म्हणजे परमेश्वर सर्वत्र वसलेला आहे हे ज्ञान होऊन ज्यांचे चित्त शांत झालेले आहे ते अंतकालीही विचलित न होता त्याचेच स्मरण करीत असतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन परमेश्वरापर्यंत पोचतात. आता श्रीकृष्ण पुढे म्हणतात, धनंजया, अरे आयुष्याची दोरी तुटायची वेळ आली म्हणजे मरणाऱ्या माणसाचा जो गडबडाट उडतो तो पाहून आपल्यासाठीही आता युगांत ओढवला आहे असे न मरणाऱ्याच्या चित्ताला देखील नाही का वाटत? पण अर्जुना, हे कसे होते नकळे जे माझ्या अंगाशी जडून गेलेले आहेत ते प्रयाण समयीच्या गडबड घाईतही मला विसंबत नाहीत. तुझी खात्री होऊ दे, अशा रीतीने मला कदापि न विसंबण्यास जे निपुण झालेले आहेत तेच खरे अंतःकरणपूर्वक योगी समजावेत. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 182 ते 184 या भागात, तसंच गीतेच्या 7व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 30 मध्ये. अर्थात आपल्यासारखेच अर्जुनालाही हे सर्व पचवणे अवघड होऊन बसते. मग काय घडते? ज्ञानेश्वर सांगतात, श्रीकृष्णाने आपल्या कुपीतून शब्दांची धार अर्जुनाने प्यावी म्हणून धरली होती, पण अर्जुनाच्या अवधानाची ओंझ तिथपर्यंत पोचलीच नाही, कारण त्यावेळी तो जरा मागेच होता. मी तर म्हणेन की नाना अर्थांनी रसाळ अशी ती ब्रह्मज्ञानाची शब्दफळे भावसुगंधांनी दरवळत होती. कृष्ण वृक्षाची ती फळे कृपेच्या मंद झुळकीने अर्जुनाच्या श्रवणखोळीत अवचित पडली. ती फळे जणू तत्वज्ञानाच्या सिद्धांतांचीच घडवून प्रथम ब्रह्मरसाच्या सागरात चुपकळली होती आणि मग तशीच परमानंदात घोळली गेली आणि मग तशीच परमानंदात घोळली होती. त्या फळांच्या निर्मळ चांगुलपणामुळे अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले आणि तो विस्मयामृताचे गुटके घेऊ लागला. ती सुखसंपत्ती लाभून तो स्वर्गाला वाकुल्या दाखवू लागला. हृदयाच्या आत आत त्याला गुदगुल्या होत होत्या, मात्र फळांच्या बाह्य सौंदर्यानेच अर्जुनाचे सुख असे उताला जाऊ लागले. तेव्हा मात्र त्याला त्यांचा रसास्वाद घेण्याची घाई झाली. लगेच अनमान धबक्याच्या तळहातावर ती शब्दफळे घेऊन
तो एकदमच आपल्या प्रतिती मुखात घालू लागला. पण त्याच्या विचारांच्या तोंडात ती फळे माविनात आणि आशयाच्या दातांनी फुटेनात हे लक्षात आल्यावर तो सुभद्रापती त्यांना तोंड लाविनासा झाला. मग म्हणतो कसा, अरे केवढा हा चमत्कार! देवाचे हे शब्द सरळ सोपे वाटून मी किती भुललो. ही तर पाण्यात दिसणारी तारांगणे आहेत. हे शब्द नव्हेत, खरोखर गगनाच्या घड्याच आहेत. आमची मती कितीही उड्या मारो त्यांचा थांग लागतच नाही. मग अर्थ कळण्याची गोष्ट कशाला? असा सगळा विचार मनात आणत शेवटी त्याने यादवेंद्राकडे पुन्हा दृष्टी वळवली आणि विनवणी केली, अहो देवा, तुम्ही हे अध्यात्मापासून ते प्रयाणकाळी होणारे तुमचे स्मरण इत्यादी सांगत आहात, ते मोठे आश्चर्यकारक वाटते आहे. सगळा कमालीचा चमत्कारच वाटतो आहे. कारण मला या गोष्टींसंबंधी काहीच माहिती नाही. एरवी एकाग्र चित्ताने ऐकल्यावर अनेक सिद्धांतांची कोडी उलगडल्याशिवाय राहतील का? पण हे प्रकरण तसे दिसत नाही. जसजसे एकामागून एक शब्द येत गेले तसतसा माझा आश्चर्य जीवच आश्चर्यात बुडून गेला. त्यामुळे झाले काय, कानांच्या झरोक्यातून शब्दांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच या चमत्काराने माझे लक्ष विचलित झाले. पण तुमच्या बोलण्याचा अर्थ चांगला समजण्याची उत्कंठा मला इतकी आहे की हे बोलण्यात जो वेळ चालला आहे तेवढाही विलंब आता मला सहन होईना. म्हणून देवा, लवकरात लवकर निरूपण सुरू करावे ही माझी विनंती. याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? अशा रीतीने श्रीकृष्ण थोड्याच वेळापूर्वी काय बोलले त्याचे स्मरण करीत पुढे आपल्याला काय हवे आहे त्याच्यावर दृष्टी ठेवीत आणि मध्ये आपली इच्छा सरकवीत अर्जुनाने किती चतुराईने विनंतीवजा प्रश्न केला आहे पहा. खरे तर कृष्ण हृदयाला आलिंगन द्यायलाच तो उत्सुक आहे, पण तरीही भिडेची मर्यादा ओलांडत नाही. अहो, गुरुला जे विचारायचे ते असे सावधपणेच करावे लागते हे तो सव्यसाची पुरते जाणून होता. आता त्याचे ते प्रश्न करणे, वर सर्वज्ञ हरीचे बोलणे, हे सर्व संजय कसा प्रेमाने सांगेल ती गोष्ट सरळ सोप्या मराठीत सांगितली जाईल. तर श्रोते हो, लक्ष द्यावे. आपल्या मराठीतच का, तेही सांगतो. अहो, आपल्या मराठीतच का, तेही सांगतो. अहो, कानांच्या आधी दृष्टीच उपयोगी पडते ना. बुद्धीच्या जिभेवर शब्दांचे सार चाखण्यापूर्वीही त्या शब्दांचे जे सौंदर्य समोर येते त्याच्यावरच इंद्रिय जगत असतात. मालतीच्या कळ्या त्यांच्या सुगंधामुळे नाकाला आवडतातच, पण त्या दिसायलाही किती सुंदर असतात. वरच्या त्या सौंदर्याने डोळे सुखावत नाहीत का? तशीच आपली इंद्रिये भाषा सौंदर्याच्या राजेपदी विराजमान होतील आणि मग त्यांना त्या राज्यातल्या सिद्धांतांच्या गावाला सहज जाता येईल. अशा सुंदर सहजपणे होणारे शब्दांपलीकडचे ते बोलणे ऐका. मी ज्ञानदेव म्हणतो, निवृत्तीचा शिष्य. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 185 ते 210 या भागामध्ये. या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचं संक्षिप्त निरूपण समाप्त झालं. यानंतर आपण समओवी ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.